आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी कारली घेतलेली आहेत बघा, धुवून स्वच्छ करून घेतलेली आहेत। हे बघा, कारली कापून त्याच्यामधले बिया आपण काढून घेतलेले आहेत। आता हे आपण किसणीवरती किसून घ्यायचे आहे। कारल्याच्या भाजीसाठी आपण इथे हे कारलं किसणीवरती किसून घेतलेलं आहे आणि मीठ लावून चांगलं मळून ठेवलं होतं अर्धा एक तासासाठी। तसंच मी इथे भरपूर कांदा बारीक कापून घेतलाय बघा। खोबरं घ्यायचं आहे, ओलं खोबरं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण भाजी बनवायला घेऊ। सर्वप्रथम आपण ही भाजी जे मीठ लावून घेतलेलं होतं कारल्याला ते पिळून घेणार आहोत। पुन्हा आपण पाणी काढून घेतलेलं आहे। मी तवा गरम करत ठेवलेला। तर आता हा जो चव आहे आपण जो पिळून घेतलेला आहे कारलं ते याच्यावरती घालून छान थोडंसं परतून घ्यायचं आहे। पण कारलं किसून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त काही परतायची गरज नाही। थोडं परतून झालेलं आहे, जास्त काळं व्हायला द्यायचं नाही आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे जे कारलं आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली, त्यामध्ये 2 टीस्पून एवढं मी तेल घालून घेतलं आहे। तेल आपलं छान गरम झालं आहे। आता त्यामध्ये आपण ही जी मिरची घेतलेली आहे ती आधी घालून घेणार आहोत। मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे। मिरची आपली थोडी भाजलेली आहे। आता यामध्ये आपण हा कांदा घालून घेणार आहोत आणि छान परतून घ्यायचं आहे, त्याला लालसर होऊ द्यायचं आहे। छान लालसर झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, हे जे आपण कारलं भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत। तसंच यामध्ये चवीनुसार मीठ, पहिलं मीठ आपण घातलं होतं पण ते पिळून घेतलं होतं, त्यामुळे आता पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी किंचित साखर घालायची आहे, त्यामुळे भाजीची टेस्ट आपल्या अजून छान येते। आणि सर्व परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे, एकदम थोडंसं, आणि एकदम गॅस मंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं होत आली आहेत, आपण चेक करू। हे बघा, भाजी आपली झालेली आहे। कारलं आपण किसून घेतलं होतं त्यामुळे ते लगेच शिजतं। आता यामध्ये आपण हे जे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत आणि सर्व एकजीव परतून घेणार आहोत। घालून मिक्स केल्यानंतर सुद्धा 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून द्यायचं आहे मंद गॅसवरती। 1 मिनिट होत आलंय, आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि भाजी छान परतून घ्यायची आहे 1 मिनिटासाठी। म्हणजे त्याच्यामध्ये कुठे थोडं पाणी राहिलं असेल तर ते निघून जाईल, त्यासाठी छान अशी थोडासा गॅस मोठा करून व्यवस्थित परतून घ्यायची आहे। भाजी छान परतून झालेली आहे बघा, आवाज पण पाणी एकदम आतमधलं सुकलेलं आहे। आता आपण गॅस बंद करू। आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। छान अशी कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि जर ही रेसिपी माझी तुम्हाला आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।